विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 3 HCF अँड LCM या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 12 आता आपण सोडवणार आहोत. फाइंड द HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम साधारण विभाजक. HCF काढत असताना दिलेल्या संख्यांचे आपल्याला अगोदर फॅक्टर्स शोधावे लागतात. फॅक्टर्स शोधण्यासाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन मेथडचा उपयोग केला जातो. त्यापैकी हॉरिझॉन्टल मेथड आपण या ठिकाणी वापरणार आहोत. 25 या संख्येला 5 ने डिवाइड करता येतं. 5 जा 25. या ठिकाणी आलेले दोन्ही फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 25 चे आणखी फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाहीत. पुढील संख्या आहे 40. फॅक्टर्स शोधण्यासाठी या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. 5वी 6वी मध्ये आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी शिकलेलो आहोत. 40 या संख्येच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट आहे, त्यामुळे ही संख्या 2 ने डिव्हिजिबल असणार आहे. 2 ने 40 ला भागल्यानंतर भागाकार येतो 20. 22 जा 40. यातील प्राइम फॅक्टर 2 हा खालील स्टेप मध्ये तसाच घेतला. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 20 ला डिवाइड करता येतं. 10 2 जा 20. या स्टेप मध्ये 2 वेळा 2 हा फॅक्टर आलेला आहे, तो तसाच खालील स्टेप मध्ये 2 वेळा घेतला. त्याच्यानंतर पुढे आणखी एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 10 ला भाग जातो. 2 ने 10 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 5. 5 2 जा 10. या शेवटच्या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी फॅक्टर्स आपल्याला सापडणार नाहीत. आता आपल्याला या दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्स मधील कॉमन फॅक्टर्स घ्यायचे आहेत. कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्या संख्यांचा HCF मिळतो. या दोन्ही संख्यांचे फॅक्टर्स पाहिले असता आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 5 हा फॅक्टर फक्त कॉमन आहे, म्हणजेच तो दोन्ही संख्यांच्या फॅक्टर मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे 5. Therefore HCF is equal to 5. 25 आणि 40 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 5. 5 च्या टेबल मध्ये 25 सुद्धा येतात आणि 5 च्या टेबल मध्ये 40 देखील येतात. पुढील उदाहरण 56 and 32. या संख्येच्या युनिट प्लेसला 6 आहे, म्हणून या संख्येला 2 ने भाग जाणार आहे. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी एखादा डिजिट असतो, त्या संख्येला 2 ने भाग जातो. 2 ने 56 ला भागल्यानंतर भागाकार येतो 28. 28 2 जा 56. यातील प्राइम फॅक्टर 2 खालील स्टेप मध्ये तसाच घेतला. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 28 ला डिवाइड करता येतं. 14 2 जा 28. या स्टेप मध्ये 2 वेळा 2 हा फॅक्टर आलेला आहे, तो तसाच 2 वेळा आपण खालील स्टेप मध्ये घेतलेला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 14 ला भाग जातो. 7 2 जा 14. आता शेवटच्या स्टेप मध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 32. त्याचे फॅक्टर्स पाहूया. 32 ला देखील 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने भाग जात नसेल तर 3 ने भाग जातो का पाहायचा आहे. 3 ने जात नसेल तर 5 ने भाग जातो का पाहायचा आहे. 5 ने डिवाइड होत नसेल तर 7 ने डिवाइड होतं का हे पाहायचं आहे. प्राइम फॅक्टर्स घेऊन त्या संख्येला भाग जातो का हे आपण पाहणार आहोत, कारण या ठिकाणी आपल्याला प्राइम फॅक्टर्स शोधायचे आहेत. 2 ने 32 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 16. या स्टेप मधील 2 हा फॅक्टर आपण तसाच खालील स्टेप मध्ये घेतला. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 16 ला डिवाइड करता येतं. 2 ने 16 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 8. या स्टेप मध्ये 2 हा फॅक्टर 2 वेळा आलेला आहे, तो तसाच आपण खालील स्टेप मध्ये 2 वेळा घेतला.
त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने आपण 8 ला डिवाइड केला आहे. 2 4 जा 8. या स्टेपमध्ये 3 वेळा 2 हा फॅक्टर आलेला आहे. तो पुढील स्टेपमध्ये तसाच 3 वेळा घेतलेला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 4 ला डिवाइड करता येतं. 2 2 जा 4. या शेवटच्या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. 56 या संख्येच्या फॅक्टर्समध्ये 2 हा फॅक्टर 3 वेळा आलेला आहे. 32 या संख्येच्या फॅक्टर्समध्ये 2 हा फॅक्टर 5 वेळा आलेला आहे, परंतु या ठिकाणी 3 वेळाच आहे. 32 च्या फॅक्टर्समध्ये आणखी 2 हा फॅक्टर आहे, परंतु 56 च्या फॅक्टरमध्ये नाही. त्यामुळे 2 हा फॅक्टर दोघांमध्येही 3 वेळाच कॉमन आहे. म्हणून कॉमन फॅक्टर्समध्ये 2 हा फॅक्टर 3 वेळा आलेला आहे. या ठिकाणी कॉमन फॅक्टर्सचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला या दोन्ही संख्यांचा HCF मिळेल. 2 2 जा 4, 4 2 जा 8. 56 and 32 या संख्यांचा HCF आहे 8. 8 4 जा 32, 8 7 जा 56. 32 आणि 56 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच विभाजक 8 हा आहे. 40, 60 and 75 या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत. 20 2 जा 40. यातील 2 हा फॅक्टर पुढील स्टेपमध्ये घेतला. त्याच्या पुढे पुन्हा पण 2 हा फॅक्टर घेतलेला आहे, कारण 2 ने 20 ला डिवाइड करता येतं. 2 10 जा 20. या स्टेपमध्ये 2 हा फॅक्टर 2 वेळा आलेला आहे. तो खालील स्टेपमध्ये आपण 2 वेळा तसाच घेतलेला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 च्या टेबलमध्ये 10 ही संख्या येते. 2 5 जा 10. आता मात्र या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 60. 60 च्या युनिट प्लेसला देखील 0 आहे, म्हणून याला देखील 2 ने भाग जाणार आहे. 30 2 जा 60. यातील 2 हा प्राइम फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये घेतला. 30 ला 2 ने भाग जातो, म्हणून या स्टेपमध्ये पुन्हा 2 आलेले आहेत. 15 2 जा 30. या स्टेपमध्ये 2 हा फॅक्टर 2 वेळा आलेला आहे. तो तसाच आपण खालील स्टेपमध्ये 2 वेळा घेतलेला आहे. त्याच्या पुढे आपण 3 हा फॅक्टर घेतलेला आहे, कारण 2 ने 15 ला डिवाइड करता येत नाही. 2 च्या पाड्यामध्ये 15 ही संख्या येत नाही, म्हणून या ठिकाणी 3 हा फॅक्टर घेतलेला आहे. 3 5 जा 15. या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 75. 75 या संख्येच्या युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे, त्यामुळे या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. 3 ने भाग जातो का हे आपण कसं ठरवलं, तर त्यासाठी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3 ची विभाज्यता कसोटी या ठिकाणी आपण वापरायची आहे. या संख्येमध्ये डिजिट आहेत 7 आणि 5. त्यांची ॲडिशन करायची. 7 + 5 = 12. 3 च्या टेबलमध्ये 12 ही संख्या येते, म्हणून 75 ही संख्या देखील 3 च्या टेबलमध्ये येणार आहे. म्हणून आपण 3 ने 75 ला डिवाइड केलेला आहे. 25 3 जा 75. या स्टेपमधील 3 हा फॅक्टर तसाच आपण पुढील स्टेपमध्ये घेतला आहे. त्यानंतर 25 या संख्येला 3 ने डिवाइड करता येत नाही. 5 च्या टेबलमध्ये 25 येतात. 5 5 जा 25, म्हणून पुढील फॅक्टर आपण 5 घेतलेला आहे. या ठिकाणी आलेले सर्व फॅक्टर हे प्राइम फॅक्टर्स आहेत. कॉमन फॅक्टरला या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. 40 च्या फॅक्टर्समध्ये 2 हा फॅक्टर आहे. 60 च्या फॅक्टरमध्ये देखील 2 हा फॅक्टर आहे, परंतु 75 च्या फॅक्टरमध्ये 2 हा फॅक्टर नाही. तिन्ही संख्यांमध्ये असलेला फॅक्टर 5 आहे आणि तो एकदाच आलेला आहे, त्यामुळे कॉमन फॅक्टर आहे 5. Therefore, HCF = 5. पुढील एक्झाम्पल आहे 16 and 27. 16 ही संख्या 2 च्या टेबलमध्ये येते. 2 8 जा 16. 2 हा प्राइम फॅक्टर पुढील स्टेपमध्ये तसाच घेतला. 8 ला 2 ने डिवाइड करता येतं, म्हणून पुन्हा इथे 2 हा फॅक्टर आलेला आहे. 2 4 जा 8.
या ठिकाणी असलेले दोन्ही प्राइम फॅक्टर तसेच खाली 2 वेळा घेतलेले आहेत. त्याच्या पुढे पुन्हा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 ने 4 ला डिवाइड करता येतं. 2 2 जा 4. पुढील संख्या आहे 27. 27 च्या युनिट प्लेसला 7 आहेत, त्यामुळे याला 2 ने डिवाइड करता येत नाही. 3 च्या टेबलमध्ये मात्र 27 ही संख्या येते. 3 9 जा 27. यातील 3 हा फॅक्टर तसाच आपण पुढील स्टेपमध्ये घेतला. त्याच्या पुढे पुन्हा 3 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 3 ने 9 ला डिवाइड करता येतं. 3 3 जा 9. या ठिकाणी हे सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाहीत. कॉमन फॅक्टर्स पाहत असताना शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. दोन्ही संख्यांचे फॅक्टर आपण पाहिले तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर आपल्याला दिसत नाही. म्हणजेच या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे 1. ज्या ठिकाणी कॉमन फॅक्टर आपल्याला मिळत नाही त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर 1 हा असतो. म्हणून यांचा HCF असणार आहे 1. 18, 32 and 48. आता शेवटच्या स्टेपमधील कॉमन फॅक्टर आपल्याला पाहायचे आहेत. कॉमन फॅक्टरला या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. 32 आणि 48 या संख्यांमध्ये 2 हा फॅक्टर 4 वेळा कॉमन आलेला आहे, परंतु 18 च्या फॅक्टरमध्ये मात्र 2 हा फॅक्टर एकदाच आहे. त्यामुळे आपण तिन्ही संख्यांचा जर विचार केला तर 2 हा फॅक्टर एकदाच कॉमन असलेला आपल्याला दिसतो. म्हणून कॉमन फॅक्टर आहे 2. 18, 32 and 48 चा HCF आहे 2. 105 and 154. या संख्येच्या युनिट प्लेसला 5 आहे, म्हणून या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर ती 6 येते. 1 + 0 + 5 यांची बेरीज येते 6. 6 ही संख्या 3 च्या टेबलमध्ये येते, म्हणून 105 ही संख्या देखील 3 च्या टेबलमध्ये येणार आहे. 3 ने 105 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 35. या स्टेपमधील 3 हा प्राइम नंबर तसाच आपण पुढील स्टेपमध्ये घेतला. त्यानंतर 35 ला 5 ने डिवाइड करता येतं. 5 7 जा 35. या ठिकाणी सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 154. या संख्येला मात्र 2 ने भाग जातो. 2 ने 154 ला भागल्यानंतर भागाकार म्हणजेच क्वोशियंट येतो 77. यातील 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खालील स्टेपमध्ये घेतला. त्यानंतर 77 ला 7 ने भाग जातो. 7 ने 77 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 11. या स्टेपमधील तिन्ही फॅक्टर हे प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 154 चे आणखी फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाहीत. आता या शेवटच्या स्टेपमधील कॉमन फॅक्टर आपल्याला पाहायचे आहेत. तर या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे 7. दोन्ही संख्यांच्या फॅक्टर्स मध्ये 7 हा फॅक्टर आहे, म्हणून तो कॉमन फॅक्टर आहे. एकच कॉमन फॅक्टर या ठिकाणी आहे, म्हणून यांचा HCF आहे 7. पुढील संख्या आहेत 42, 45 and 48. 42 चे फॅक्टर्स पहा. 21 2 जा 42. 2 हा फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये आलेला आहे. 3 7 जा 21. त्यानंतर 45 या संख्येला 3 ने डिवाइड करता येतं. 3 ने 45 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 15. 15 3 जा 45. या स्टेपमधील 3 हा प्राइम फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये घेतला. 15 ला 3 ने डिवाइड करता येतं, म्हणून या ठिकाणी पुन्हा 3 हा फॅक्टर आलेला आहे. 3 5 जा 15. त्यानंतर 48. 2 ने 48 ला भाग जातो. 24 2 जा 48. पुढील स्टेपमध्ये 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आला आहे, कारण 2 ने 24 ला भाग जातो. 12 2 जा 24. या स्टेपमध्ये 2 हा प्राइम फॅक्टर 2 वेळा आहे. तो तसाच आपण खालील स्टेपमध्ये 2 वेळा घेतला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आला आहे, कारण 2 च्या टेबलमध्ये 12 ही संख्या येते. 2 6 जा 12. या स्टेपमध्ये 3 वेळा 2 हा प्राइम फॅक्टर आलेला आहे.
तो तसाच पुढील स्टेपमध्ये 3 वेळा घेतलेला आहे. त्याच्या पुढे पुन्हा एकदा 2 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 2 च्या टेबलमध्ये 6 येतात. 2 3 जा 6. शेवटच्या स्टेपमधील प्राइम फॅक्टर आपण पाहू. हे फॅक्टर तिन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये असले पाहिजेत. या तिन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये 3 हा फॅक्टर एकदाच आपल्याला कॉमन असलेला दिसत आहे, म्हणून कॉमन फॅक्टर आहे 3. या संख्यांचा HCF आहे 3. 57, 75, 102. 57 ला 3 ने डिवाइड करता येतं. 19 3 जा 57. पुढील संख्या आहे 75. 75 या संख्येला देखील 2 ने भाग जात नाही, म्हणून आपण 3 ने भाग दिलेला आहे. 3 ने मात्र 75 ला भाग जातो. 25 3 जा 75. 3 हा प्राइम फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये घेतला आहे. त्याच्या पुढे 5 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 5 ने 25 ला डिवाइड करता येतं. 5 5 जा 25. शेवटच्या स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 102 याच्या युनिट प्लेसला 2 आहे, म्हणून या संख्येला 2 ने भाग जाणार आहे. 2 ने 102 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 51. यातील 2 हा प्राइम फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये घेतला. त्याच्यानंतर 3 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 3 ने 51 ला डिवाइड करता येतं. 17 3 जा 51. 3 ने 51 ला भागल्यानंतर भागाकार येतो 17. या स्टेपमध्ये देखील तिन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी प्राइम फॅक्टर्स या ठिकाणी आपल्याला मिळणार नाहीत. शेवटच्या स्टेपमध्ये जर आपण पाहिलं तर तिन्ही संख्यांच्या फॅक्टरमध्ये 3 हा फॅक्टर आलेला आहे, म्हणून कॉमन फॅक्टर आहे 3. या संख्यांचा HCF देखील आहे 3. 9वं उदाहरण 56 आणि 57. 56 आणि 57 हे दोन्हीही क्रमाने येणारे नंबर्स आहेत, कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत. असे क्रमाने येणारे जे नंबर्स असतात त्यांचा HCF हा नेहमी 1 हा असतो. 2 consecutive natural numbers are always co-primes. 2 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या ह्या को-प्राइम नंबर असतात आणि को-प्राइम नंबरचा HCF नेहमी 1 असतो. 56 and 57 are co-prime numbers. The HCF of co-prime numbers is 1. 777, 315, 588. या संख्येला 2 ने भाग जाणार नाही, कारण या संख्येच्या युनिट प्लेसला 7 आहे. या संख्येतील तिन्ही अंकांची जर आपण बेरीज केली तर ती 21 होते. 7 + 7 14, 14 + 7 21. 3 च्या टेबलमध्ये 21 येतात, म्हणून या संख्येला देखील 3 ने डिवाइड करता येणार आहे. 3 ने या संख्येला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 259. या स्टेपमधील 3 हा प्राइम फॅक्टर तसाच पुढील स्टेपमध्ये घेतला आहे. त्यानंतर 259 या संख्येला 7 ने डिवाइड करता येतं. 7 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 37. आता हे तिन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. 315 या संख्येला देखील 2 ने भाग जात नाही, 3 ने मात्र भाग जातो. 3 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 105. या स्टेपमधील 3 हा फॅक्टर तसाच पुढे घेतलेला आहे. 105 ला पुन्हा 3 ने डिवाइड करता येतं. डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 35. या स्टेपमध्ये 3 हा फॅक्टर 2 वेळा आलेला आहे, तो तसाच आपण खालील स्टेपमध्ये 2 वेळा घेतलेला आहे. त्याच्या पुढे 5 हा फॅक्टर आलेला आहे, कारण 5 ने 35 ला डिवाइड करता येतं. 5 7 जा 35. पुढील संख्या आहे 588. या संख्येला 2 ने भाग जातो. 2 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 294. 2 हा फॅक्टर तसाच खाली घेतलेला आहे. पुन्हा या ठिकाणी 2 हा फॅक्टर आलेला आहे. 2 ने 294 ला डिवाइड केलं की या ठिकाणी क्वेश्चन येतो 147. या स्टेपमधील 2 हा फॅक्टर तसाच आपण 2 वेळा खाली घेतलेला आहे. 147 या संख्येला 3 ने डिवाइड करता येतं. डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 49. या स्टेपमधील 2 2 3 हे प्राइम फॅक्टर तसेच आपण खाली स्टेपमध्ये घेतले आहेत.
त्याच्यानंतर पुढे 7 आलेला आहे, 7 7 जा 49. शेवटच्या स्टेप मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत 3 आणि 7. याचा HCF असणार आहे 3 × 7 = 21. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट. भागाकार पद्धतीने HCF शोधायचा आहे आणि त्या दिलेल्या संख्येचं संक्षिप्त रूप देखील लिहायचं आहे. नेहमी भागाकार करत असताना डेनोमिनेटरने न्यूमरेटरला आपण डिवाइड करत असतो, परंतु HCF शोधत असताना आपण लहान संख्येने मोठ्या संख्येला भागणार आहोत. यामधील लहान संख्या आहे 275. 275 1 जा 275. त्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 250. आता या ठिकाणी रिमाइंडर आलेला आहे 250. या रिमाइंडरने आधीचा जो डिवायझर आहे 275 या 275 ला डिवाइड करायचा आहे. 250 1 जा 250. 275 यातून 250 मायनस केले की आन्सर येतं 25. 275 मधून 250 वजा केले की वजाबाकी येते 25. या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये डिवायझर आहे 250. आता आपण 25 ने 250 ला डिवाइड करणार आहोत, म्हणून या ठिकाणी 250 आलेले आहेत. 25 10 जा 250. 250 मायनस 250 = 0. या ठिकाणी 0 हा रिमाइंडर आलेला आहे, त्यामुळे भागाकाराची क्रिया येथे संपलेली आहे. शेवटच्या स्टेप मध्ये जो डिवायझर आहे तो डिवायझर म्हणजेच या दोन संख्यांचा HCF आहे. या दोन संख्यांचा HCF आहे 25. म्हणून आपण या दोन्ही संख्यांना 25 ने भागलं की त्यांचं अतिसंक्षिप्त रूप आपल्याला मिळणार आहे. 25 ने 275 ला डिवाइड केलं की क्वेश्चन मिळतो 11. 25 ने 525 ला डिवाइड केलं की त्यामुळे आपल्याला क्वेश्चन मिळतो 21. The HCF is 25 and the simplest form of the fraction is 11/21. 76/133 यामध्ये लहान संख्या आहे 76, म्हणून 76 ने आपण 133 ला डिवाइड करणार आहे. 76 चा टेबल तयार करून घ्यायचा. 76 1 जा 76. 133 मधून 76 मायनस केले की रिमाइंडर येतो 57. वरील स्टेप मध्ये डिवायझर आहे 76. या 76 ला आता या 57 ने डिवाइड करायचं आहे, म्हणून आपण 76 इथे घेतलेले आहेत. 57 1 जा 57. 76 मधून 57 मायनस केले की आपल्याला आन्सर मिळतं 19. आता वरील स्टेप मध्ये डिवायझर होता 57. या 57 ला आता आपण डिवाइड करणार आहोत. 19 3 जा 57. यांचं सबस्ट्रॅक्शन येतं 0. या ठिकाणी रिमाइंडर 0 आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी ही भागाकाराची क्रिया संपलेली आहे. द HCF इज 19. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही आपण आता 19 ने डिवाइड करणार आहोत. 19 ने 76 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 4. 133 ला 19 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 7. The HCF is 19 and the simplest form of the fraction is 4/7. शेवटचं उदाहरण आहे 161/69. यातील लहान संख्या आहे 69, म्हणून आपण 69 ने 161 ला डिवाइड करणार आहोत. 69 2 जा 138. यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर रिमाइंडर मिळतो आपल्याला 23. आता या रिमाइंडरने आधीच्या स्टेप मधील डिवायझरला डिवाइड करायचा आहे. 23 3 जा 69. 23 ने 69 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 3 आणि रिमाइंडर येतो 0. या ठिकाणी 0 हा रिमाइंडर आलेला आहे, त्यामुळे शेवटच्या स्टेप मधील जो डिवायझर आहे 23 हा या दोन संख्यांचा HCF आहे.
द HCF is 23. या HCF ने आपण या दोन्ही संख्यांना भागलं की त्या संख्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म मिळणार आहे. 23 ने 161 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 7. 23 ने 69 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 3. The HCF is 23 and the simplest form of the fraction is 7/3. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 12 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 13 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.